Hello friends, welcome to my channel SV's English Teaching. Today we are going to learn Unit 3.5 on page number 78. Its name is The Red-Headed League. Part first, Mr. Wilson's story. श्रीमान विल्सन यांची कथा. Let's see, what is it? When I called upon my friend Mr. Sherlock Holmes, he was conversing with a visitor who was an elderly man with fiery red hair. Now, when I called, I means the storyteller. Now, who is the storyteller? So, the storyteller is Dr. Watson, who is friend of Sherlock Holmes. Now, in this picture, you can see there are three persons. One is with red head. His name is Mr. Wilson. Then a person who is listening carefully with a black coat. He is Mr. Sherlock Holmes. And the third person who is standing and watching and listening the conversation between Sherlock Holmes and Mr. Wilson is Dr. Watson. So when when Dr. Watson come to meet Sherlock Holmes, at that time Sherlock Holmes was conversing with a visitor who was elderly man with fiery red hair and his name was Mr. Wilson. जेव्हा डॉक्टर वॅटसन हे शेरलॉक होम्सचे मित्र आहेत आणि हेच कथा सांगता आहेत, जेव्हा ते शेरलॉक होम्सला भेटायला आलेत त्यावेळेला शेरलॉक होम्स एका वयस्कर लाल केस असलेल्या माणसाशी बोलत होते. देन होम्स इंट्रोड्यूस्ड मी टू द व्हिजिटर मिस्टर जेम्स विल्सन. आणि त्यावेळेला शेरलॉक होम्स यांनी माझा परिचय करून दिला त्या अपरिचित माणसाशी. मग त्याचं नाव होतं मिस्टर जेम्स विल्सन, तोच की ज्याचे केस त्या चित्रात लाल दाखवलेले आहेत, तो मिस्टर विल्सन. आणि त्याच्याबद्दलची ही संपूर्ण कथा आहे पहिल्या पार्टमध्ये. ही वॉज अ पॉन ब्रोकर. ही मीन्स मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सन हा पॉन ब्रोकर म्हणजे कुठली तरी एखादी मौल्यवान वस्तू तारण ठेवून त्याच्या बदल्यात कर्ज देणारी व्यक्ती, तारणावर कर्ज देणारी व्यक्ती किंवा एखादी वस्तू गहाण ठेवल्यावर त्याच्यावर कर्ज देणारी व्यक्ती म्हणजे पॉन ब्रोकर. होम्स आस्क्ड हिम टू रिपीट हिज स्टोरी फॉर मी. आणि शेरलॉक होम्सने मिस्टर विल्सनला पुन्हा त्यांची कथा पुन्हा सांगायला सांगितली, रिपीट करायला सांगितली मला ऐकण्यासाठी, म्हणजेच डॉक्टर वॅटसनला ऐकण्यासाठी. ही बिगॅन बाय शोईंग अस ॲन ॲडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर. आणि मग मिस्टर विल्सनने ती कथा सांगायला सुरुवात केली आणि ती कथा सांगताना त्यांनी पेपरातली वर्तमानपत्रातली एक जाहिरात दाखवली. इट रीड ॲज फॉलो, की जी खालीलप्रमाणे होती. टू द रेड हेडेड लीग. आता लीग म्हणजे संघ किंवा मंडळ आणि रेड हेडेड म्हणजेच लाल डोकं असलेल्या, लाल केस असलेल्या माणसांचा संघ, असं त्याचं आपण नामकरण करू शकतो. लेट्स सी व्हॉट इज देअर इन द ॲडव्हर्टाइजमेंट. काय सांगितलं आहे त्या जाहिरातमध्ये बघूयात. देअर इज अ व्हॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ द लीग. म्हणजे या मंडळातील किंवा या संघातील, म्हणजेच ज्यांचे केस लाल आहेत त्या माणसांसाठीच व्हॅकन्सी म्हणजे जागा रिक्त आहे. अँड द सॅलरी इज 4 pounds अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. अगदी सर्वसामान्य कामाकरता आठवड्याला 4 pound असा पगार त्या जागेसाठी दिला जाईल, असं त्या जाहिरातीत सांगितलेलं आहे. रेड हेडेड मेन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे at 11 o'clock to Deccan Ross at the office of the League, 7 Fleet Street. आणि ज्या व्यक्तीला या ठिकाणी अर्ज करायचा आहे, ज्या व्यक्तीला या ठिकाणी नोकरीला यावंसं वाटतंय, त्याला ॲप्लिकेशन द्यायचं आहे, नोकरीसाठी अर्ज द्यायचा आहे, त्या व्यक्तींनी वैयक्तिकरित्या येऊन सोमवारी 11 वाजेपर्यंत 7 फ्लीट स्ट्रीट येथील संघटनेच्या ऑफिसमध्ये येऊन डंकन रॉस यांच्याकडे प्रत्यक्षपणे आपला अर्ज दाखल करायचा आहे, असं त्या जाहिरातीत सांगितलेलं आहे. डॉक्टर वॅटसन जायच्या आधी मिस्टर विल्सन आणि शेरलॉक होम्स यांच्यामध्ये चर्चा चालू होती, परंतु मिस्टर विल्सनची कथा
डॉक्टर वॅटसनला कळावी याच्यासाठी पुन्हा त्याने सुरुवात केली आणि ते सांगत असताना ही जाहिरात मिस्टर विल्सनने त्या दोघांनाही दाखवली आणि मिस्टर विल्सन आता ते सांगतायत. द ॲडव्हर्टाइजमेंट हॅड ॲपियर्ड इन न्यूजपेपर 2 months ago. ही जाहिरात एका वर्तमानपत्रामध्ये 2 महिन्यापूर्वी आली होती. मिस्टर विल्सन्स असिस्टंट विन्सेंट स्पाउल्डिंग हॅड शोन इट टू हिम. आणि मिस्टर विल्सन यांचा मदतनीस विन्सेंट स्पाउल्डिंग याने ती जाहिरात मिस्टर विल्सन्स यांना दाखवली होती. मिस्टर विल्सन लाइक्ड हिज असिस्टंट स्पाउल्डिंग. मिस्टर विल्सन यांना आपला जो मदतनीस आहे स्पाउल्डिंग हा प्रिय होता, तो आवडायचा त्यांना. ही वॉज स्मार्ट, एफिशियंट अँड वर्कड फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. आणि हा जो त्यांचा मदतनीस आहे तो हुशार, तत्पर तर होताच, पण त्याचबरोबर तो केवळ निम्मे पगारावर त्यांच्यासोबत काम करत होता. बट द असिस्टंट अल्सो हॅड हिज फॉल्ट्स. परंतु त्याच्यामध्ये काही दोष होते, काही त्रुटी होत्या आणि त्या अशा. एव्हरी नाऊ अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलर टू डेव्हलप फोटोग्राफ्स. अगदी अधूनमधून किंवा वेळोवेळी अगदी थोड्या वेळाने तो तळघरात जायचा खाली आणि तळघरात जाऊन त्या ठिकाणी तो फोटोच्या प्रिंट्स धुवायचा, नेगेटिव्ह धुवायचा. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. छायाचित्रण करणे हा त्याचा छंद होता. आणि या ठिकाणी जो शब्द आलेला आहे सेलर, सेलर म्हणजे तळघर. मग तळघरात जाऊन तो नेगेटिव्ह धुवायचा हा त्याचा ड्रॉबॅक होता, ही त्याच्यामधली त्रुटी होती. पेज नंबर 79. स्पाउल्डिंग showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Eggsy Hopkins, had founded the famous Red-Headed League to help all redheads like himself. आणि ही जाहिरात स्पाउल्डिंग म्हणजेच मिस्टर विल्सनचे असिस्टंट मदतनीस यांनी विल्सन यांना दाखवली आणि त्याचसोबत सांगितलं की अमेरिकेतील एक लक्षाधीश की ज्यांचं नाव एग्झी हॉपकिन्स आहे, या एग्झी हॉपकिन्स नावाच्या माणसाने त्यांच्यासारख्याच सर्व लाल केस असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी ही लाल केस असलेल्या लोकांची संघटना स्थापन केली आहे. फाउंडेड मीन्स स्टार्टेड, स्थापन करणे. स्पाउल्डिंग अर्ज्ड मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. आणि ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे या ठिकाणी की स्पाउल्डिंग यांनी मिस्टर विल्सन यांना आग्रह केला या जॉबला अर्ज करण्यासाठी. सो द टू ऑफ देम वेंट टू द ॲड्रेस गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आणि हे दोघंही जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर त्यावेळेला ते पोचलेत. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. आणि काय झालं तिथं गेल्यावर की तो फ्लीट स्ट्रीट जो पत्ता दिलेला होता तो रोड सर्व लाल डोक्याच्या लोकांनी संपूर्ण भरलेला होता. म्हणजे खूप गर्दी होती तिथं लाल डोक्याच्या लोकांची, लाल केस असलेल्या लोकांची. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन ही वूड नॉट गेट द जॉब. आणि मिस्टर विल्सनला असं वाटलं की या ठिकाणी खूप स्पर्धा आहे, खूप लोक आलेले आहेत एका जागेसाठी, त्याच्यामुळे आपल्याला हा जॉब, ही नोकरी आपल्याला मिळणार नाही. ही वॉन्टेड टू गो बॅक. त्यांना वाटलं की परत जावं आपण. बट स्पाउल्डिंग पुश्ड थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. परंतु त्या गर्दीतनं वाट काढत स्पाउल्डिंगने मिस्टर विल्सनला त्या ऑफिसमध्ये नेलं. वरच्या पॅरेग्राफमधले आणि ह्या पॅरेग्राफमधल्या ह्या दोन्हीही गोष्टी या ठिकाणी नोटीस करण्यासारख्या आहेत, लक्षात घेण्यासारख्या आहेत. याचा संदर्भ तुम्हाला पुढे कळेलच. नेक्स्ट पॅरेग्राफ. There was nothing in the office but a couple of chairs and a table. And when Mr. Wilson and Spaulding entered in the office, there was nothing but a couple of chairs and a table. फक्त त्या ठिकाणी एक मेज आणि 2 खुर्च्या त्या ऑफिसमध्ये होत्या, बाकी काही नव्हतं त्या ऑफिसमध्ये. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. आणि एक लाल केस असलेला मनुष्य त्या खुर्चीत टेबलाच्या मागे बसलेला होता. ही वॉज मिस्टर डंकन रॉस. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं डंकन रॉस, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. आणि तो लाल केसांच्या त्या लोकांच्या संघाचा प्रतिनिधी होता.
He was very pleased to see Mr. Wilson and announced immediately that he was well suited for the job. आणि जेव्हा त्या डंकन रॉस यांनी मिस्टर विल्सन यांना पाहिलं तर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच घोषित करून टाकलं, लगेच घोषित केलं की ही जागा, हे काम यांच्यासाठी अतिशय योग्य आहे आणि ही व्यक्ती या जॉबला शोभते आहे, योग्य आहे असं त्यांनी जाहीर करून टाकलं लगेच. ही shook hands with Mr. Wilson, congratulated him and told all other candidates to go back. त्यांनी मिस्टर विल्सन यांच्या हातात हात घेतला, त्यांचं अभिनंदन केलं आणि इतर आलेल्या सर्व लोकांना सांगितलं की तुम्ही आता परत जा, म्हणजे या जागेसाठी योग्य असणाऱ्या व्यक्तीची निवड झाली आहे असं त्यांनी जाहीर करून टाकलं. डंकन रॉस एक्सप्लेन्ड दॅट Mr. Wilson would have to be in the office from 10 to 2. आणि मिस्टर डंकन रॉस यांनी सांगितलं मिस्टर विल्सन यांना की तुम्ही या ऑफिसमध्ये सकाळी 10 ते 2पर्यंत यायचं. इफ ही लेफ्ट द ऑफिस ही वूड लॉस द जॉब. आणि जर का यदा कदाचित तुम्ही हे ऑफिस सोडून गेलात तर तुमची ही नोकरी गेली म्हणून समजा. Spaulding assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. आणि मिस्टर विल्सन यांचा जो मदतनीस होता स्पाउल्डिंग याने मिस्टर विल्सन यांना आश्वासन दिलं की त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या व्यवसायाकडे तो चांगल्या पद्धतीने लक्ष देईल. द पे वॉज फिक्स्ड ॲट 4 pounds a week. आणि आठवड्याला 4 pounds इतका पगार त्या ठिकाणी देण्याचं ठरलं. पाऊंड इज क्वाईट गुड वेज फॉर वीक, म्हणजे एका आठवड्याकरता 4 pound म्हणजे चांगला पगार आहे. जवळपास 1 pound म्हणजे आपल्या भारतीय 100 रुपयांच्या बरोबरीने आहे, हे इथं लक्षात घ्या. अँड द वर्क सेड मिस्टर विल्सन. पगार तर निश्चित झाला, परंतु काम काय असेल असं मिस्टर विल्सन यांनी विचारलं. यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. एन्सायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोश किंवा विश्वकोश. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला ब्रिटानिका या ज्ञानकोशाच्या प्रतीची कॉपी म्हणजेच नक्कल उतरवायची आहे. द पे वॉज व्हेरी गुड. पगार चांगला होता. अँड द वर्क वॉज लाईट. आणि त्या मानाने काम अतिशय सोपं होतं, माफक असं होतं. मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड द जॉब अँड बिगॅन हिज वर्क द व्हेरी नेक्स्ट डे. मिस्टर विल्सन यांनी ती नोकरी स्वीकारली आणि दुसऱ्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली. मिस्टर डंकन रॉस वॉज देअर इन द ऑफिस टू सी दॅट मिस्टर विल्सन डीड हिज वर्क प्रॉपरली अँड डीड नॉट लिव्ह द ऑफिस. मिस्टर डंकन रॉस हे मिस्टर विल्सनवर लक्ष ठेवून होते की ते त्यांचं काम व्यवस्थित करतात की नाही, ऑफिस सोडून जातात की काय हे बघण्यासाठी डंकन रॉस त्या ठिकाणी होते. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. आणि डंकन रॉस यांनी मिस्टर विल्सन यांना ए अक्षरापासून त्या एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची नकल करायला सांगितली, अ या अक्षरापासून, ए या अक्षरापासून. मिस्टर विल्सन रोट डिलिजंटली फॉर 4 hours विदाउट लिव्हिंग हिज प्लेस. आणि अगदी प्रामाणिकपणे न थांबता मिस्टर विल्सन यांनी 4 तास त्यांचं काम केलं. Mr. Ross would drop in from time to time to see that all was right with Mr. Wilson. आणि डंकन रॉस हे वेळोवेळी त्या ठिकाणी बघायला यायचेत की मिस्टर विल्सन यांचं काम योग्य प्रकारे चालू आहे किंवा नाही, ते बघण्यासाठी ते वेळोवेळी यायचेत. ॲट 2 o'clock he bade Mr. Wilson good day and locked the door of the office. आणि बरोबर 2 वाजता त्यांनी मिस्टर विल्सन यांचा निरोप घेतला, मिस्टर विल्सन यांना निरोप दिला आणि त्या ऑफिसचं दार बंद केलं, त्याला कुलूप लावलं. पेज नंबर 80. दिस वेंट ऑन डे आफ्टर डे मिस्टर होम्स सेड मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सन म्हणाले मिस्टर होम्सला की मिस्टर होम्स हे असंच दिवसेंदिवस चालू होतं, दिवसामागून दिवस असंच चालू होतं. अँड ऑन सॅटरडे आय गॉट माय सॅलरी. आणि शनिवारी मला माझा पगार मिळाला. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक. पुढच्या हप्त्यालाही तसंच झालं. अँड द सेम द वीक आफ्टर. आणि त्याच्यानंतरच्या आठवड्याला पण तसंच, म्हणजे मला माझा पगार शनिवारी मिळाला. आफ्टर अ फ्यू डेज मिस्टर डंकन रॉस
came in only once in a while and after time he did not come in at all. आणि काही दिवसांनंतर डंकन रॉस हे दिवसातून फक्त एखाद्या वेळेला यायचेत आणि त्याच्यानंतर तर त्यांचं येणंच पूर्ण बंद झालं. म्हणजे ते तिकडे फिरकलेच नाहीत, यायचीच नाहीत पूर्ण काम होईपर्यंत. नेक्स्ट पॅरेग्राफ. मिस्टर विल्सन कंटिन्यूड. आणि पुढे मिस्टर विल्सन बोलतच राहिलेत. 8 weeks हॅड पास्ड लाईक दिस. आणि अशा पद्धतीने 8 आठवडे पूर्ण झालेत, निघून गेलेत. अँड आय हॅड रिटन अबाउट ॲबॉट्स आर्चरी एटसेट्रा. आणि मी ॲबॉट आर्चरी हे शब्द लिहून पूर्ण केले होते. अँड होप्ड दॅट आय माईट गेट ऑन टू बी सून. आणि मला अशी अपेक्षा होती की लवकरच मी बी म्हणजे ब या अक्षराला सुरुवात करणार आहे. अँड देन सडनली द होल बिझनेस कम टू ॲन एंड. आणि तितक्यात संपूर्ण बिझनेस अगदी बंद झाला. टू ॲन एंड होम्स आस्क्ड. शेरलॉक होम्सलाही आश्चर्य वाटलं आणि त्यांनी प्रश्न विचारला, काय व्यवसाय बंद झाला? येस सर, दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युजल ॲट 10 o'clock बट द डोअर वॉज शट अँड लॉक्ड विथ अ लिटल नोट नेल्ड ऑन इट. जेव्हा मी सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेलो, त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं दिसलं की दरवाजाला कुलूप होतं आणि त्या ठिकाणी एक छोटीशी चिठ्ठी त्या ठिकाणी लावलेली होती. इट सेड. आणि त्या चिठ्ठीत म्हटलेलं होतं, त्या नोटवर म्हटलेलं होतं, द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड October 9, 1880. आणि त्या ठिकाणी त्या चिठ्ठीवर काहीतरी लिहिलेलं होतं. ते असं की ऑक्टोबर 9, 1880ला लाल केसावाल्यांची संघटना किंवा मंडळ हे विसर्जित करण्यात येत आहे, बंद करण्यात येत आहे. आय वॉज शॉक्ड. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. मला तर धक्काच बसला. काय करावं हेच मला सुचत नव्हतं, समजत नव्हतं. मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ हिज स्टोरी. मिस्टर विल्सन आपली कथा पुढे सांगू लागलेत. आय मेड इन्क्वायरीज ॲट द नियर बाय ऑफिसेस बट नन ऑफ देम न्यू एनिथिंग अबाउट द लीग. परंतु कुठल्याच ऑफिसमध्ये त्या संघाबाबत कुणाला काहीच माहीत नव्हतं. द रूम्स हॅड बीन रेंटेड अंडर अ फॉल्स नेम. त्या ज्या खोल्या होत्या त्या ऑफिसच्या, त्या खोल्यासुद्धा चुकीच्या नावाने भाड्याने खरेदी केलेल्या होत्या. आय वेंट होम अँड आस्क्ड माय असिस्टंट स्पाउल्डिंग फॉर ॲडवाईस. मी घरी गेलो आणि माझा मदतनीस स्पाउल्डिंग याला मी काहीतरी सल्ला दे असं विचारलं. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. परंतु तोही मला कुठल्याच प्रकारे काही सांगू शकला नाही. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग, मिस्टर होम्स, हू दे आर अँड वाय दे प्लेड धिस प्रँक अपॉन मी. मिस्टर होम्स, मला या संघटनेबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. ते कोण होते आणि त्यांनी माझ्यासोबत अशी चेष्टा, अशी थट्टा का केली याचा मला शोध घ्यायचा आहे. द होल थिंग इज अ मिस्ट्री. हे संपूर्ण प्रकरण मला चमत्कारिक, रहस्यमय वाटतं आहे. दॅट इज वाय आय केम टू यू. आणि त्याच्यामुळेच मी तुमच्याकडे आलो आहे. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. मी तुमच्याबद्दल बरंच ऐकलं आहे. होम्स फाउंड मिस्टर विल्सन्स स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. मिस्टर होम्सलासुद्धा मिस्टर विल्सनची कथा अतिशय विलक्षण आणि असामान्य वाटली. ही आस्क्ड. त्यांनी पुढे विचारलं, मिस्टर होम्सने विचारलं, मिस्टर विल्सन, दिस असिस्टंट ऑफ युअर्स हू फर्स्ट कॉल्ड युअर अटेन्शन टू द ॲडव्हर्टाइजमेंट, व्हॉट इज ही लाईक? मिस्टर विल्सन, तुमचा जो काही हा मदतनीस आहे, हा स्पाउल्डिंग, याने तुमचं लक्ष त्या जाहिरातीकडे सर्वप्रथम वेधलं. हा दिसायला कसा आहे? असं मिस्टर होम्सने मिस्टर विल्सनला विचारलं. मिस्टर विल्सन सेड, स्मॉल, स्टाउट, विथ नो हेअर ऑन हिज फेस. तो बुटका, लठ्ठ, स्थूल असा आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एक पण केस नाही. ही हॅज अ व्हाईट स्प्लॅश ऑफ ॲसिड ऑन हिज फोरहेड. आणि त्याच्या कपाळावर ॲसिडचा एक पांढरा ठिपका आहे, चट्टा आहे. आय थॉट ॲज मच, सेड मिस्टर होम्स. इज ही स्टील विथ यू? मला वाटलेच होते, असे होम्स म्हणाले. आणि पुढे ते म्हणाले, तो अजूनही तुमच्यासोबत आहे का? ओ येस सर. हो सर, तो माझ्यासोबतच आहे. दॅट विल डू मिस्टर विल्सन. आय कॅन गिव्ह यू माय ओपिनियन ऑन दिस सब्जेक्ट इन अ डे ऑर टू. ठीक आहे मिस्टर विल्सन, 1-2 दिवसात याविषयी मी तुम्हाला माझं मत कळवेन. टुडे इज सॅटरडे
अँड बाय मंडे वी मे कम टू अ कन्क्लुजन. आज शनिवार आहे आणि जेमतेम सोमवारपर्यंत आपण कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत पोचू शकू किंवा कुठला तरी निष्कर्ष काढू शकू असं शेरलॉक होम्स मिस्टर विल्सनला म्हणालेत. अँड हिअर एंड्स द फर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी, दॅट इज द मिस्टर विल्सन्स स्टोरी. या ठिकाणी मिस्टर विल्सन्स स्टोरी हा काही पहिला भाग आहे कथेचा, हा या ठिकाणी संपतो. लेट्स सी व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट पार्ट, दॅट इज पार्ट सेकंड. पुढच्या पार्टमध्ये काय घडतं हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात. देन सी यू.